हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळेजण? आशा करते सगळे मस्तच असणार. आणि बघा, घरी असल्यावरती कसं होतं, मस्त 2 तास झोपले होते. एवढं फ्रेश वाटतंय ना. आणि आता आंघोळ केली मी संध्याकाळचे. आता 5:30 वाजले. मस्त गरम गरम पाणी. काल रात्री मी केसाला तेल लावलं होतं, तेल लावून झोपलेले मी. तर घरी असलं तरी घरात खूप कामं असतात ना, तर सगळी कामं आवरली. आणि आता काही कामं नाही आहेत. आता मस्त मस्त व्हिडिओ बनवणार आहे मी. मला खूप आवडतं रील बनवायला. तर बरं झालं ना. तसं तर मला संडेला कधीच सुट्टी नसते. 5 वाजेपर्यंत, 5, 5:30, 6 वाजेपर्यंत काम चालू असतं कधी कधी. तर आज फायनली सुट्टी भेटली. मग त्यासाठी मी सकाळी तर बघितलं, सकाळचा व्हिडिओ बघितला असं मी टाकला. सकाळी व्हिडिओ किती वाजता? लोक 11 वाजता, म्हणजे 10:30 पावणे 11ला झोपून उठले मी. आणि नाश्ता आमचा झाला आहे 12:30 वाजता. मस्त पालकचे पराठे बनवलेले. कोणाला आवडतात की नाही? मला आणि पोरांना खूप आवडतात मेथीचे पराठे, पालकचे पराठे. तर मस्त पालकचे पराठे बनवलेले. दही मस्त एकदम. नाश्ता केला आम्ही लोकांनी. म्हणजे 12:30 वाजता जेवायच्या टाकायला नाश्ता केला. तर पोरांना पण सुट्टी होती, म्हणजे शाळेला सुट्टी होती बारक्याला. मोठा गेलेला क्लासेसला. त्याचं 10 ते 12पर्यंत होतं. नाश्ता वगैरे करून सकाळी गेला, चाय आणि खारी खाऊन. नंतर मग मी सगळी कामं आवरली. आणि आता एवढं मस्त, एवढं फ्रेश वाटतंय ना. आता काय संध्याकाळ लवकर स्वयंपाक बनवणार. आज मी 5:30 वाजले. 7 वाजता बनवायला जरी घेतलं ना, 1 तासामध्ये होऊन जाईल. तर मी तर बोलते प्रत्येक संडेला अशी सुट्टी असायला पाहिजे. खरंच, म्हणजे पूर्ण हप्ताभर काम करून संडेला सुट्टी असायला पाहिजे. एक तरी सुट्टी असायला पाहिजे. खूप एवढं रिलॅक्स वाटतं, एवढं फ्रेश वाटतं एकदम. कारण झोप पूर्ण होत नाही. म्हणजे रात्री मला झोपायला उशीर होतो. नंतर सकाळी उठा. कधी कधी असं काय, तर पोरांना शाळेत पाठवून वापस झोपते मी. तर चला, आज संडे स्पेशल. कोणाकडे चिकन असेल, मटण असेल. पण आम्ही संडेला बहुतेक नाही बनवत, कारण मला उद्या सोमवारचा उपवास असतो. पहिला माझ्याकडून असं चुका व्हायच्या. सोमवारी केस धुवायच्या नसतात. तर मी म्हणजे ना, पहिला सोमवारीच केस धुवायचे. तर ते म्हणजे जे कोणी महादेवाचे उपवास करत असतील ना, त्यांना मी सांगते, महादेवाचे उपवास करू की नका करू, लेडीज लोकांना त्यांना सांगते सगळ्यांना, की सोमवारी केस धुत जाऊ नका. सहसा आपले मराठी लोकांना ना माहीत नाही आहे की सोमवारी केस धुवायची की नाही ते. तर सोमवारी आणि गुरुवारी केस नाही धुवायची. आपलं गुरुवारचं बघा, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पण आता होते ना. तर मी काय करायचे, बुधवारी संध्याकाळी कामावरून आले ना, त्याला केस धुवायचे. कारण गुरुवारी पण म्हणजे चांगलं नसतं ते. असं सोमवारी केस धुतले ना, तर असं बोलतात की महादेवाला खूप त्रास होतो. आणि आपण आता, मी तर महादेव लवरच बोला मला. मी तर महादेवाची खूप लहानपणापासून भक्त आहे. पण तेवढं काय ना, कोण सांगायला नव्हतं, कोण म्हणजे एवढंही नव्हतं. त्यासाठी मला काय माहीत नव्हतं. आता हळूहळू फेसबुकवर मला सगळं माहीत पडायला लागलं की सोमवारी केस नाही धुत म्हणून. पहिलं तर मोबाईल वगैरे काहीच नव्हतं. आणि आता काय, आता लहान लहान पोरांना पण सगळं माहीत आहे की कसं काय म्हणजे होतं दुनियामध्ये. पहिलं तर तेवढं नव्हतं. आणि शेवटी मी काय नाही की मी गावी राहिलेली, लहानपणापासून गावीच होते मी. तर गावी, आमच्या गावाला ना, तुम्ही बोलणार ना, तर म्हणजे पूर्ण गावामध्ये एकच TV होता, कलर TV. तर काय व्हायचं ना, मी म्हणजे आमच्या घरातली परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. कधीतरी मी तो म्हणजे पूर्ण म्हणजे असा व्हिडिओ टाकेल. तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते, कारण माझी लहान होते तेव्हा माझी आई पण ऑफ झाली, पप्पा पण नाही आहेत. आणि आजी अजून होते, त्यांनी मला म्हणजे सांभाळलं. तर मी शाळा पण शिकवली. तर शाळा काही तेवढं शिकायला भेटलं नाही. घरामध्ये परिस्थिती खूप खराब होती ॲक्च्युली. माझ्या आजोबांना म्हणजे असे लाकडं वगैरे तोडायला जायचे लोकांचे, कारण गावी तेच काम असायचं ना. आणि माझी आजी म्हणजे असं कोणाच्या घरी
गाईचं शेण वगैरे असतं ना, तर मला सांगायला काही लाज नाही बघा. काम ते काम खूप मेहनत केली माझ्या आजी आजोबांनी आणि मी पण केली त्यांच्याबरोबर. मी पण जायचे माझ्या आजीबरोबर. तर आणि माझ्या आजोबांना ते म्हणजे असे काय बोलतात त्याला, ते खड्डे खोदायचं असतं ना, असं खोदून माती काढतात तसं ना, मी त्यांच्याबरोबर जायचे आणि ते म्हणजे असं खोदायचे ते आणि मी माती बाहेर टाकायची असं. तर म्हणजे तेवढं सगळं करून पण शाळेमध्ये जाऊन मग नंतर शाळा जास्त काही शिकायला नाही भेटलं. शाळेमध्ये जाऊन ते करायच्यानंतर शेतामध्ये कामं पण करायला लागली. तर मला ना पहिल्यापासून गाण्याचा, पिक्चरचा खूप आवड आहे, म्हणजे एवढा शौक आहे ना. तर आमच्याकडे पहिला रेडिओ होता, रेडिओला गाणे वगैरे लावायचे आणि ज्यांच्या शेतामध्ये कामाला जायचं, म्हणजे आम्ही 3-4 होतो, ज्यांच्या शेतामध्ये कामाला जायचं की नाही, शाळेतल्या म्हणजे वर्गातल्याच मैत्रिणी होतो. तर आम्ही काय करायचो, पटापट म्हणजे एकामेकीच्या घरी ना सगळं काम आवरायचो आणि रात्रीचं मग पहिलं कसा शनिवार आणि रविवार पिक्चर असायचा. तर मराठी पिक्चर खूप आवडायचे पहिला, मराठी हिंदीचे पण असं. तर पिक्चर बघायला जायचं आम्ही, म्हणजे घरातली कामं सगळी आवडून पिक्चर बघायला जायचं. आणि 3-4 जणी होतो ना, मग त्याच्यामधून कोणाला एकाला जरी यायला नाही जमलं ना, तर आम्ही काय करायचो की मग दुसऱ्या दिवशी आम्ही शेतामध्ये गेलो ना, जे कोणी आलं नसेल ना, तर मग आम्ही मिळून मग तिला स्टोरी सांगायचो, अगं हा पिक्चर बघितला आम्ही, असं झालं. म्हणजे ती मजाच खूप छान होती, खूप भारी होती. आता तर काय, आता सगळ्यांच्या हातात मोबाईलच आहेत. तर म्हणजे कसं, मला मी खूप मिस करते ते दिवस, खूप छान होते. माझ्या मैत्रिणी आता इकडे एक विरारला राहते आणि एक कल्याणला राहते, म्हणजे माझ्या वर्गातली, आणि एक गावी राहते. तर गावी किती वर्ष झाले मी गेले नाही, 7-8 वर्ष झाले असतील मी गावी गेले नाही. आणि इकडे पण जायला जमत नाही, म्हणजे कसं नाही की आता जिम्मेदारी असते, मुलं, त्यांची पण मुलं वगैरे. ती आली होती, माझं दुकान चालू होतं तेव्हा मला भेटायला एक जण विरारवाली आलेली, मला पण बोलली, तर मला काय जायला जमत नाही. तरी पण मी बघू एक दिवस वेळ काढून जाईन तिच्याकडे. काय म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे कल्याणवाली आहे ना, ती वर्गातलीच आहे. तर ती बोलली कधी म्हणजे फोन करतो फक्त, मग आपण सगळे एकदमच मिळून भेटूया. तर किती मजा आहे ना, बघूया आता कधी ठरते ते. आणि माझ्या ह्या दुसऱ्या मैत्रिणी आहेत ना, जे मी बोलते ना, इकडे 2 जणी मैत्रिणी आहेत, एक रीता आणि हे पूनम, रीता आणि पूनम आहे ना. तर त्या माझ्या म्हणजे आत्ताच्या मैत्रिणी आहेत. आता म्हणजे चांगल्या आहेत त्या दोघ पण ह्या या ज्या 3-4 म्हणजे लहानपणीच्या मैत्रिणी आहेत त्या. तर म्हणजे बघा सगळं म्हणजे कसं असतं ना, कसं आहे की आपली जी सगळी नाते आहे ते वरूनच म्हणजे देवाने सगळे म्हणजे नशिबामध्ये जे लिहिलेलं आहे की हा तुझं हे असं होईल तसं होईल, हे ते सगळं. पण फक्त एकच नातं असं आहे, मला असं वाटतं एकच नातं असं आहे की म्हणजे आपल्यावर सोडले देवाने की ते तू म्हणजे चूज कर दोस्ती. खरंच त्यांच्याजवळ एकदम छान माझ्यासारखे मित्र मैत्रिणी असतात. मित्र तर नाही आहेत माझे कोण, म्हणजे वर्गामधले आहेत. पहिला मी शाळेत जात होते ना तिकडचे, पण त्या आपण असे कॉन्टॅक्ट वगैरे काही नाही आहे माझ्याकडे. तर गावी गेलं तर कधी भेटतात. तर मैत्रिणी मला खूप छान भेटल्यात. आणि गावी पहिला मी कसं जास्त करून म्हातारे माणसं असतात ना, त्यांच्याबरोबरच शेतामध्ये जायचे आणि त्यांच्याबरोबरच जास्त राहायचे. म्हणजे आम्ही 3-4 जणी असंच होतो, आम्ही जास्त इकडे तिकडे फिरत नव्हतो. तर चला पाणी आलं तर पाणी भरायला लागेल. आणि तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा. माझी जी लहानपणापासून जी स्टोरी आहे ना, एक दिवस असा टाईम काढून पूर्ण टाकेल. अक्षरशः जे कोणी म्हणजे ऐकेल ना, तो डोळ्यातून पाणी, एवढी म्हणजे असं लहानपणी कसे दिवस काढले, काय केलं. तर असं आहे. म्हणून मी आत्ता कसं करते ना, म्हणजे आता माझ्या मुलांना मला त्यांच्याशी म्हणजे जे मी
नाही करू शकले. मला शिकायची खूप इच्छा होती, मला पोलीस बनायचं होतं शिकून, पण नाही जमलं कारण घरातल्या परिस्थितीमुळं आणि आई वडील कोण नाही त्यासाठी नाही जमलं. म्हणून मी पोरांना सांगते तुम्ही शिका, तुमच्यासाठी जे होईल ते मी करेल. तर मोठा जरा थोडा कमजोर आहे शिक्षणामध्ये, पण बारका ठीकच आहे, थोडा आगाऊ आहे. त्याला बापरे त्याचा अभ्यास तर असा घ्यायला लागतो, नको त्याचा आगाऊ येतो. तर फॅन बंद आहे, गरमी होते. तर चला आता पाणी वगैरे भरते, पोरांना नाश्ता देते, कारण खूप दिवसानंतर मी आज घरी आहे. त्यांना नाश्ता देते आणि नंतर व्हिडिओ वगैरे बनवणार. ठीक आहे, तुम्ही मला असंच सपोर्ट करत नाही आणि माझ्याकडून व्हिडिओमध्ये काही चुकी वगैरे असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मला काही म्हणजे असं वाईट वाटणार नाही की तुम्ही असं म्हणजे का बोललात म्हणून. तर ठीक आहे, चला हॅपी संडे.